क्रियांश उठ, क्रियांश काय म्हणायचं असतं सकाळ वेलकम व्लॉग सगळं माहित आहे क्रियांशला आमच्या. हाफ पॅन्ट आहे ना ती घालायची. हा आता आंघोळीलाच करायचं. आंघोळ जाऊन आंघोळ मस्त फ्रेश होऊन ब्रश वाटतं फ्रेश व्हायचं. आता मला मी झोपायची सुट्टीच घेतलं. सुट्टीच घेतला आज तुला सुट्टीच ज्या आहे. दिवशी स्कूल असते त्यावेळेस कसं उठतं बघ कसं उठतं आज 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 नाहीला सॅटर्डे म्हणजे आज सुट्टी आहे सॅटर्डे संडे. तर लवकर उठवायची पण गरज नाही. बरोबर उठलं स्कूलला जायच्या टायमाला उठत नाही उठवावं लागतंय आणि आज ऑटोमॅटिक उठलंय. 12ला झोप परत रात्री 12 वाजता झोपलंय. तसंच झोप घेतला. तर मी पण काल नाही गेलो रिक्षा नाही काढली मित्रांनो. कारण मला थोडंसं बरं वाटेना नव्हतं. तब्येत थोडीशी डाऊन होती. तर आता थोडंसं काल ट्रीटमेंट लवकर घरातल्या घरात केलं घरगुती ट्रीटमेंट फास्टमध्ये दुपारी पण संध्याकाळी पण. तर आता थोडंसं बरं वाटायला थोडंसं अजून गळ्यात खिचखिच आहे. ते आता आपलं गरम चाय हे ते मध्ये होऊन जाते सगळं व्यवस्थित. आज थोडंसं बघू मास्क लावून घेणार आहे कारण मला थोडंसं धुळीचं पण इन्फेक्शन होतं मला जास्त. नाकात जाते. मग काय येतं काय होतं ऍक्से होतंय. दे थोडस ब्लॅक टी वगैरे दे बनवून थोडस. तू पिणार? तू ब्लॅक टी पिणार आहे? मी चहा पिणार आहे. चहा पिणार आहे? तू दूध पी की बोर्बिटा टाकून. आपण दोघं दूध पिऊ. तिघालाच कर जाऊ दे बोर्बिटा कर तिघालाच. थोडं कडक कर थोडस मस्त. थोडं जास्त टाक आणि कडक कर. जास्त टाक. साखर कमी टाक. मला पण जास्त त्यात ऑलरेडी साखर असते बाळा. नाही टाकत जाऊ त्यात बोर्बिटा मध्ये ऑलरेडी साखर असते. वर साखर नको टाकत जाऊ. जास्त साखर नको. जाऊ लवकर आणा लवकर. चला हा इथं पाय खाली सर. काय पडलं होतं काय काढला काय होतात विमान मम्मीचे कंगवा आणि माझा स्माइली पण. तर मित्रांनो सकाळी नाश्त्यासाठी आज मी हाफ फ्राय अंडा वगैरे काही घेत नाही कारण आज शनिवार आहे. तर मी माहिती आहे तुम्हाला जय श्रीराम मस्त माझा असतो फिक्स. मी बजरंगबलीला मानतो आणि शनिवार मी पाळत असतो. त्या दिवशी ना अंडा काही नाही खात मी. म्हणजे नॉनव्हेज नाही काही नाही तसलं काही नाही खात. त्यामुळे आज सकाळचा नाश्ता म्हणून काय असतं बघा तुम्हाला आता आमच्या क्रियांश दाखवत आहे सगळं नाश्ता काय दाखवत. हा काय ते हे काय टोस्ट टोस्ट आहे नाही हे बटर आहे बटर टोस्ट. हा तो आता दुसरं फटाफट टाकू आणि हे टोस्ट हा अजून पार्ले अजून दोन पार्ले हा अजून हॅपी अजून हॅपी अरे बापरे एवढं सगळ्याच घ्या. काय खायला लागला तो बिस्किट सगळ्याच आमचं आज सगळं आहे बघा. उचल ग हो का पार्टी चालू आहे आमची. हा पार्टी चालू आहे आमची. कशाची पार्टी चालू आहे? टी पार्टी अजून संपली नाही आता सुरुवात झाली. आज आमचं नाश्ता म्हणजे हेच आहे. आज अजून संपली नाही टी पार्टी खायची संपली नाही. ठीक खावा. एवढं उशीर आम्ही गप्पा मारत बसलोय डिस्कस करत बसलोय. काय डिस्कस करत बसलोय? माल कधी भरायचा घरचं माल म्हणजे किराणा वगैरे ते सगळं बसवताना आमचं बघा हे गेम खेळत बसलंय लगेचच. तर हे डिस्कस करत बसल्यावर माझा वेळ खूप निघून गेला. किती वाजलेत बघा वाजलेत 10 वाजलेत 10 वाजले ते. आता लवकर निघायचं होतं. वातावरण पण कसं आहे ना सगळं असं लेझी है ना. बसू का घरी? नाही घरात बसून काय करणार आहे बोर होतं घरात बसून नाही का जायचं मला
काय घरी बसा काय करू घरी बसून? हा? गप्प शांत जेवण करा झोपा मला तेच आहेत नुसतं जेवायचं आणि झोपायचं जेवायचं आणि झोपायचं चला, तेच काम करायचं. आता घरात फटाफट पण आवरून आता घेतो. सगळे राडा खूप झाला पडलाय. आता लय उशीर आता डिस्कस वगैरे आवरायचं. झाला. आता लवकरच निघायचंय. नाही बाळा, जायचंय मला पण. कसं घरात बसल्यावर अजून असं वाटतं की अजून बरं नाही आपल्याला, आजारी आहे अजून, त्यातलं उठलो नाही बाहेर असं वाटतं. अजून विकनेस कमी पण येतो असं म्हणजे विकनेस अजून वाढल्यागत वाटतं. बाहेर आलं थोडंसं वातावरण चेंज होतं. फ्रेश वातावरण असतं. अजून असं एनर्जी अप होतो आपली. मग थोडंसं बरं वाटतं आणि आपले बाहेर फॉलोअर्स रिक्षावाले, भेटतात. फॉलोअर्स सगळं भेटल्यावर थोडं मोटिवेट होतंय माणूस. अजून थोडं बरं वाटतं, फ्रेश वाटतं. म्हणून निघायचं आता लगेच. ते येऊन फक्त स्क्रोल करत बसायचं असं होतं. पडायचं. तर पडायचं. चला आता लगेच लवकरच मी रेडी होतो. टिफिन देते. आज आज शनिवार आहे. तर निवांतच धंदा असतो. आता आता सुरू होतो 10च्या नंतरच. ठीक आहे. प्रियांश, ये मग. रायडर. तर मित्रांनो, आत्ता वाजले ती 1:30. तर लवकर जाणार होतो आपण. तर विषय वेगळा होता. चर्चा करत अजून चर्चा वाढली आमची. त्यामुळं आणि अजून एक माझं थोडंसं काम होतं. ते काम करत बसलो. तर कधी 12 वाजले कळलं नाही. मग अंघोळ वगैरे करून घेतलं. आणि तसल्यात आमच्या घरातला गॅस संपला. बघू शकता इथं गॅस टाकी लावली. दुसरी गॅस टाकी लावलं तिकडे जाऊन. ते सगळं करोस तर एवढं उशीर लागला आणि आता फ्रेश झालोय मी. आता विषय टिफिन घेऊन जायचं, आता विषय ते नाही आहे. डायरेक्ट आता जेवण करणार आहे. जेवण करूनच डायरेक्ट घरी जाणार आहे. नाही, सॉरी, घरी बनतो, धंद्याला जाणार आहे. अरे क्या रे, मी क्या भी बोलता है रे मैं, है. और हे आपलं मस्त सुट्टी एन्जॉय करतोय हो. मस्त सकाळपासून जेवला नाही, तो पण अजून आंघोळ केला नाही. क्रियांश, तू आंघोळ करून घे ना बाळा. तर जेवण आलं आपल्याला. जेवणासाठी मस्त भाकर आहे, भेंडी आहे, फरसाण आहे, वांग्याची भाजी आहे आणि आपली सोलापूरची शेंगा चटणी प्लस दही. नाही का, असे एकदम आहे. तर आता जेवण करून घेऊ. आणि ह्यो बसला बघा जेवायला लगेच येऊन. तर जेवण करून नंतर निघू. मित्रांनो, एवढं फास्ट मध्ये खाली आलो कारण काय, पहिली ट्रिपच भेटली आपल्याला डायरेक्ट पिंपळे गुरुचा. त्यामुळं मला सकाळ एकदम अंतस्त्रात गेम अशी झाली. चावी कुठं ठेवलं होतं मला माहितच नव्हतं. आणि शेवटी चावी होती माझ्या इथे गाडीलाच लावलेली होती रात्री तसेच. गाडी, त्यामुळे लय गोंधळ झाला. तरी फायनली टायमाला पोहोचलो आणि घेऊन आलोय पण. आता आलोय पिंपळे-गुरुच्या इथे. तर पोचेल पण आणि सोडेल पण आता. ठीक आहे. तर मित्रांनो, लास्टचं ट्रिप आपल्या झेड कॉर्नर पर्यंतच भेटलो होता. तर झेड कॉर्नरला सोडलं आणि आपले आता गॅस पण खूप कमी आहे. आपल्याला अजून चालवायचं होतं. 10-11 वाजेस तो चालवायचं होतं आपल्याला गाडी. तर करू शकत नाही कारण आता गॅस टाकायला गेलं तर तासभर जात आहे. आणि गॅस बघू शकता रिझर्व लागलेला आहे. तर त्यामुळं मग वेळ जात आहे. वाजलेत आता 8:30 वाजले. ती 8:30 वाजल्यापासून तासभर अजून परत 9:30-10 इथंच जाणार आहेत गॅस भरायला. तर उपयज्ञान तसल्यात आपल्या घराजवळ आलेला आपण झेड कॉर्नरचा लास्ट ट्रिप होता दत्तावाडी ते इथपर्यंत. तर त्याचे झाले होते आपल्याला, बघू शकता तुम्हाला, मीटरनं आलो होतो 328 रुपये त्याचे झाले. तर म्हणलं घरापर्यंत आलो तर आपण जाऊन काय नाही, आता उद्याच करूया आपण पुढचं जे काय असेल ते. तर आता घरापर्यंत आलोय तर घरी चाललो मित्रांनो. आणि आता क्रियांश आणि दोघं पण वाट बघू लागले ती. ठीक आहे, चला आता घरी काय चाललंय त्यांचं बघूया. तर आता मी आलोय घरी, थोडं फ्रेश झालो. आणि क्रियांश, काय खाल्ला तू आत्ता, सांग क्रियांश. क्रियांचं काय काय ते सांग की, बोल ना. चॉकलेट बॉल ते चॉक- खाल्लं चॉकलेट बॉल खाल्ला असे तो. तुकडे तुकडे करून तुकडे तुकडे करून खाल्ला, हाताने हाताने खाल्ला. आणि आता जेवणाची तयारी. तर इकडे बनतोय सोयाबीन. क्रियांशला खूप आवडतो हा सोयाबीन, हो ना क्रियांश. आणि इकडं भाकरी आणि हे चणे. मस्त, आता येताना चणे घेऊन आलो. चणे मसाला जे भेटतो बाहेर, मस्त लागतो ते, एक तोंडी लावण्यासाठी. आणि बाय बाय. बाय बाय टाटा सी गुड नाईट डायरेक्ट बाय बाय टाटा शिव गुड नाईट. सगळंच संपवलं त्याने. तर याने क्रियांश आता व्हिडिओ संपवायला म्हणलं तर आता खरंच आपण संपूयात.
आजचा होता दिवस. आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय झालं होतं सकाळी, गॅस संपला. बघा सांगितलं ना तुम्हाला सकाळी पण, गॅस संपला. नंबर पण लावलाय, उद्या येईल. उद्या संडे येईल का नाही माहित नाही, पण परवा तर नक्की येईलच. आणि महत्वाचं म्हणजे आमचा जो ओनर आहे घरचा, तो त्याचा स्वतःच गॅस एजन्सी आहे. तर त्यामुळे त्याच्याकडे जो अर्धी टाकी राहिलेली होती, तर ते टाकी वापरायला दिला मला. कारण माझ्याकडनं टाकीच नव्हती दुसरी, अचानक गेले. ठीक आहे, आता काय, बस फिनिश. हा इकडे फिनिश. फिनिश का फिनिश नाही? बाय करके आता, बस करके येते नको. चला मित्रांनो, चला आता असं होता आजचा दिवस, आपलं स्ट्रगल लाईफ, आपलं दिवस. सबस्क्राईब करा. हा 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 बोल आता, सांग तू. हे नाही, नको दाखवू, नको, कशाला दाखवू. हा तू दाखव. हा हे पप्पांचे काय आहे? औषधची बाटली. औषधची बाटली म्हणजे मला खोकला लागलाय ना म्हणून. कफ सिरप आहे, कफ सिरप. कप सिरप. चल आता बाय कर, चल. चल. चॅनलला सबस्क्राईब करा हा आणि लाईक करा. ओके बाय. बाय. सी यू. गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. भेटूया गुड नाईट व्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला मित्रांनो, बाय बाय. चला जेवण काय करून झोपू. उद्या संडे आहे, निवांत उठायचं आहे.